होतोय की इतके वर्ष राजकारणात आहोत. आज ही संधी मला माननीय आमचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायणरावजी राणेसाहेब, तसेच आमचे पालकमंत्री, आमचं नेतृत्व नितेशजी राणेसाहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण साहेब, आमचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत साहेब आणि सर्वच भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामुळे ही संधी मला मिळाली. खरोखरच मी सगळ्यांना धन्यवाद देतो. ही जी संधी मिळाली ह्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन आणि आमचे पालकमंत्री साहेबांना जो अपेक्षित विकास आहे, आमच्याकडनं जे अपेक्षेनं त्यांनी मला ही संधी दिली त्याला कुठेही तडा जाऊ देणार नाही. जे काय कामं मला आता नुसतं माझा मतदारसंघ किंवा हेच बघून चालणार नाही, पूर्ण तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही सर्वच आमचे जे काय पंचायत समितीचे सदस्य असतील, सभापती मॅडम असतील, मी उपसभापती म्हणून आणि सर्वच सदस्यांच्या सहकार्याने, तसेच प्रशासनाचे अधिकारी BDO साहेब असतील, विस्तार अधिकारी असतील, सगळ्यांना एकत्रितपणे सहकार्य करून पूर्ण तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. प्रशासक बसलेलं होतं, त्यामुळे पूर्ण 4 वर्षाचा जो बॅकलॉग आहे तो भरून काढण्याला प्राधान्य असेल. तसेच आपलं रस्ते, वीज, पाणी ह्या मूलभूत गरजा आहेतच, त्याच्याबरोबर शिक्षण, आरोग्य, क्रीडा असेल, सांस्कृतिक क्षेत्रात जे काय आम्ही अभ्यास करू आणि ते बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न करू. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.